भारतीय जनता पक्ष हा भारताच्या संविधानाला, भारताच्या आध्यात्मिक परंपरेला, भारतातल्या महाराष्ट्रातल्या संत परंपरेला हा मानणारा नाही. अर्थात भारताचं संविधान देखील भारतीय जनता पक्षाला मान्य नाही. मग यांना मान्य काय आहे? तर मुठभर लोकांच्याच हातात धर्मसत्ता असली पाहिजे, मुठभर लोकांच्याच हातात राज्यसत्ता असली पाहिजे, अशा प्रकारची विकृत मानसिकता ही भारतीय जनता पक्षाची आहे. आणि या विकृत मानसिकतेच्या अनुषंगानं सत्तेचं केंद्रीकरण एकीकडे केलं जात आहे, भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणावर दुसरीकडे सुरू आहे, आणि जी महामानव आहेत, बहुजन नायक जी आहेत, या सर्वांच्या बदनामी करण्याचं कट कारस्थान हे सातत्याने भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून केल्या जात आहे. याला जर शब्दबद्ध करायचं असेल, यांच्या या नीतीला, यांच्या कुटील नीतीला, यांच्या विकृत प्रकारच्या मानसिकतेचा जर राजकीय स्वरूपामध्ये विश्लेषण करायचं असेल, तर तुर्तास ज्या घटना छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भात वारंवार होत आहेत, त्या अनुषंगाने मी एवढंच म्हणेल की भाजपचा छत्रपती शिवाजी महाराजांचा बदनामी करण्याचं धोरण हे राष्ट्रीय धोरण भारतीय जनता पक्षाचं हे आहे. हे या ठिकाणी सांगत असताना मला दुःख होत आहे, कारण स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतर हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, जो हिंदवी स्वराज्याचा जो विचार दिला होता, तो शिवाजी महाराजांचा विचार होता. तो आध्यात्मिकतेच्या माध्यमातून तथागत गौतम बुद्ध, महावीर, चक्रधर स्वामी, बसवेश्वर, त्यासोबतच संपूर्ण वारकरी परंपरा, शिवशाहू फुले आंबेडकर, गाडगे महाराज, तुकडोजी महाराज, महात्मा गांधी यांच्या परंपरेतून जो आध्यात्मिक विचार जो आला होता, तो आध्यात्मिक विचार यांना डावलायचा आहे. आणि यांना मनुवादी संस्कृती जी आहे, मनुवादी मानसिकतेतूनच महाराष्ट्राचं, भारताचं राज्य त्यांना चालवायचं आहे. एकंदरीत समता, बंधुता, सामाजिक न्याय, प्रत्येक व्यक्तीचा सन्मान, स्त्री पुरुष समानता, ही जी मूल्य आहेत, ही आध्यात्मिक मूल्य आहेत, ही परंपरेतली जी मूल्य आहेत, ही संविधानातली जी मूल्य आहेत, ही मूल्य यांना अमान्य आहेत. आणि समता यांना नाकारायची आहे, बंधुत्व यांना नाकारायचं आहे, प्रत्येक व्यक्तीचा सन्मान देखील त्यांना नाकारायचा आहे, आणि स्त्री पुरुष समानता हा देखील त्यांना अमान्य असणारा हा विषय आहे. आणि या एकंदरीत मानसिकतेतून वारंवार जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भात जे उल्लेख होत आहेत, या संपूर्ण उल्लेखाचा आम्ही धिक्कार करतो. तुर्तास बागेश्वर धाम यांचं जे वक्तव्य आहे विकृत, जेवढं विकृत वक्तव्य गायकवाडांचं आहे, अगदी तेवढंच विकृत वक्तव्य हे बागेश्वर धाम हा जो काही महाराज आहे, हा काही भोंदूबाबा जो आहे, यांचं देखील तशाच प्रकारचं आहे. एकीकडे भोंदूबाबांचे प्रकरण समोर येत असताना, खरातांसारखं एक विकृत प्रकरण समोर होत असताना महाराष्ट्रातल्या नेत्यांना आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघांच्या देखील नेत्यांना लाज वाटली पाहिजे की बागेश्वर धामचा कार्यक्रम ते घेतात आहे. हा बागेश्वर धाम काय करतो, तर कागदावर म्हणे काही लिहितो, आणि ते लिहून असताना भविष्य सांगतो, आणि हनुमान जो आहे तो स्वतःच्या अंगात आला, अशा प्रकारचं एक संदर्भ आणि अशा प्रकारचं नेरेटिव्ह जो उपस्थित करतो, त्याच्या मांडीला आपण बसता, त्यांच्या कार्यक्रमाला जाता. हाच बागेश्वर धाम जो आहे, हा नागपूरला आला होता 3 दिवसांच्या कार्यक्रमाला, आणि 3 दिवसांच्या कार्यक्रमाला आल्यानंतर पुरोगाम्यांनी आणि एकंदरीत अंधश्रद्धेला मुठमाती देत असणाऱ्या कार्यकर्त्यांनी त्यांना चॅलेंज दिलं होतं, खुलं आव्हान दिलं होतं की आम्ही आपल्यापर्यंत येतोय आणि आपण हे प्रश्न जे आहेत, आमच्या प्रश्नाचे उत्तर द्यावेत, असं चॅलेंज केल्यानंतर हे बागेश्वर महाराज जे तथाकथित, हे इथून पळ काढला, ते पळून गेले, पाठ दाखवून पळून गेले, त्यांच्या पृष्ठभागाला पाय लावून पळून गेले. इतका हा भित्रट घाबरट माणूस जेव्हा पळून गेला, तेव्हा खरं पाहिलं तर त्यांचे जे दावे होते, त्या दाव्यांच्या अनुषंगानं आणि महाराष्ट्रामध्ये अंधश्रद्धा निर्मूलनाचा कायदा असताना आणि ड्रग्ज अँड मेडिसिन जो ऍक्ट आहे, त्या माध्यमातून त्यांच्यावर गुन्हे दाखल व्हायला पाहिजे होते. मात्र त्यावेळेस देवेंद्र फडणवीसांनी त्यांना पळून जाण्याकरता मदत केली, आणि 3 दिवसाचा कार्यक्रम सोडून ते पळून गेले. यावेळेस पुन्हा बोलवलं, आणि पुन्हा बोलत असताना जे जबाबदार लोकप्रतिनिधी आहेत, जे मंत्री आहेत, जे मुख्यमंत्री आहेत, स्वयंसेवक संघाचे जे प्रमुख आहेत, यांच्या उपस्थितीत ते काय बोलले की शिवाजी महाराजांच्या संदर्भात ते थकलेले हरलेले, त्यांनी मुकुट काढून ठेवला. अरे कोणत्या दंतकथा सांगताय तुम्ही, कोणाच्या संदर्भात सांगताय? तुम्हाला लाज वाटली पाहिजे. सांगणारा तो विकृत आणि बेशरम आहेच, मात्र ऐकणारे देखील बेशरम आहेत, असं जर म्हटलं तर चुकीचं होणार नाही. महाराष्ट्राचं भूषण आणि ज्यांचा आम्हाला अभिमान आहे, ज्यांनी स्वराज्य नावाचा विचार दिला, त्या स्वराज्य नावाच्या विचारातूनच
पुढे भारताचं संविधान निर्माण झालं आणि स्वराज्य आज जे आपण म्हणतो त्याचा संदर्भ थेट छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याशी आहे. अशा शिवाजी महाराजांच्या बद्दल आपण अशा स्वरूपामध्ये लोकांना कुठेतरी सत्यनारायणाची कथा सांगण्यासाठी गोष्टी सांगताय आणि त्यामध्ये आपण अंधश्रद्धा कुठेतरी वाढवताय आणि अंधश्रद्धा वाढवण्याचा भाग हा आपल्या ठिकाणी आहे. मात्र यातून भारतीय जनता पक्षाचं जे राष्ट्रीय धोरण आहे शिवाजी महाराजांची बदनामी करणं, त्यांचा इतिहास बदलणं, कट कारस्थान करणं हा त्यातलाच एक भाग होता. रामदासांची आणि छत्रपती शिवाजी महाराजांची उभ्या आयुष्यात भेट झालेली नाही. ते एकमेकांना कधी भेटलेले नाहीत. त्यांचा कार्यकाळ जो होता, कालखंड जो होता तो पण वेगवेगळा आहे असं अनेक इतिहासकारांनी सांगितल्यानंतरही हे जाणून बुजून रामदास स्वामींना छत्रपती शिवाजी महाराजांचा गुरु करण्याच्या का मागे लागलेले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मतारीख बदलण्याचं कट कारस्थान हे सारखे का करत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक नाकारणारी ही अवलाद आज शिवाजी महाराजांचा इतिहासाशी छेडछाड करून जर शिवाजी महाराजांना रामदास स्वामींचा संदर्भ आणि गुरु शिष्याचं नातं दाखवत असेल तर या त्यांच्या वक्तव्याचा मी निषेध करत नाही. तर हा इतिहासासोबत ही त्यांनी जी तोडमोड केलेली आहे ते मी कदापि आम्ही सहन करणार नाही. या संदर्भामध्ये दस्तूरखुद मुख्यमंत्र्यांनी आता माफी मागितली पाहिजे आणि मुख्यमंत्री जर माफी मागत नसतील, मुख्यमंत्री जर गायकवाडांवर कारवाई करत नसतील तर याचा अर्थ स्पष्ट आहे की शिवाजी महाराजांची बदनामी करणं हे भारतीय जनता पक्षाचं राष्ट्रीय धोरण आहे आणि त्या धोरणाचाच भाग म्हणून काल बागेश्वर जे धाम भीम काहीतरी जे काही आहे या शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रात, या गाडगे महाराज तुकडोजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये असे जर दादांत खोटारडे लोक जर येत असतील आणि त्यांना कुठे धर्मपीठाच्या माध्यमातून त्यांचा संलग्नता दाखवत असेल तर ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची पण ही मानसिक विकृती या निमित्तानं आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. त्यामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने या संदर्भात माफी मागावी, मुख्यमंत्र्यांनी माफी मागावी आणि हे जर माफी मागत नसतील आणि गोलमोटोल जर काही बोलत असतील, दंतकथा बिंतकथा काय देवेंद्रजी तुम्ही सांगताय, तुम्ही काय पुराण सांगण्याकरता, गरुड पुराण सांगण्याकरता इथे पाटावर बसलेले आहेत का आणि मम आत्मना स्मृती म्हणून आम्हाला काय पाणी सोडायला सांगताय का. तुम्ही संविधानाची शपथ घेऊन या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालात. आपल्याला या भाकडकथा सांगण्याचा कुठला अधिकार नाही. आपण इधर उधर की बात मत कर. तुम्ही सरळ सरळ जी आहे ही महाराष्ट्राची माफी मागावी. मला या अनुषंगानं पुन्हा संदर्भ आपल्याला सांगायचे, कारण भारतीय जनता पक्षाला त्यांच्या धोरणाला जर शिवाजी महाराजांच्या बदनामीचं धोरण आम्ही जर म्हणतोय तर त्याचा इतिहास आणि संदर्भ देखील आपल्या सगळ्यांच्या समोर मांडणं हे क्रमप्राप्त ठरतं. कारण गोळवळकर गुरुजी जे आहेत या गोळवळकर गुरुजींनी काय केलं तर शिवाजी महाराजांच्या संदर्भामध्ये त्यांना कुठल्याही प्रकारचा अभिमान नव्हता. शिवाजी महाराजांचा हिंदवी स्वराज्य जो विचार आहे या संदर्भामध्ये त्यांना कुठल्याही प्रकारचा अभिमान नव्हता आणि त्यांनी जी लढलेली जी लढाई आहे ही स्वराज्याची लढाई आणि भारतीय धर्माची लढाई, महाराष्ट्र धर्माचे संस्थापक म्हणून म्हणतो तो महाराष्ट्र धर्मासाठी शिवाजी महाराज लढत असताना गोळवळकर काय म्हणतात त्यांच्या बंच ऑफ थॉटमध्ये की शिवाजींची जी लढाई आहे ही लढाई राजकीय स्वरूपाची आहे. त्यांनी स्वराज्याची लढाई म्हटली नाही, हिंदवी स्वराज्याची म्हटली नाही, महाराष्ट्र धर्माची त्यांनी म्हटली नाही, तर राजकीय लढाई म्हणून शिवाजी महाराजांचं कर्तृत्व हे कुठेतरी कमी लेखण्याचं काम हे यापूर्वी गोळवळकर गुरुजींनी केलंय. नंतर गोळवळकर गुरुजींच्या नंतर आपण सावरकरांवर येऊ आणि सावरकरांवर येण्याच्या आधी पुन्हा गोळवळकर गुरुजींकडे मला वापस जाऊ द्या. आणि संभाजी महाराजांबद्दल देखील गोळवळकर गुरुजींनी काय लिहिलंय की त्यांच्या क्षमता नव्हती, ते विलासी होते. अरे संभाजी महाराजांचं विकृत लिखाण आपण करतात. म्हणजे छत्रपतींची जी परंपरा आहे, हिंदवी स्वराज्याची जी परंपरा आहे, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वराज्य संरक्षक संभाजी महाराज या दोघांनाही आपण जे बदनाम केलेलं आहे हे आपलं असणारा एकंदरीत खरा चेहरा आहे. आणि भारतीय जनता पक्ष हाच गोळवळकर गुरुजींचा जो विचार आहे हा पुढे घेऊन जात आहे हे या निमित्ताने आपल्याला सांगितलं पाहिजे. 6 सोनेरी पानं सावरकरांनी लिहिले, मात्र शिवाजी महाराजांचं 7वं सोनेरी पान त्यांनी लिहिलं नाही. संभाजी महाराजांबद्दलही त्यांनी आक्षेपार्ह लिखाण केलंय आणि शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाला झाकळण्याकरता त्यांची जी सभ्यता होती, त्यांची जी संस्कृती होती त्याला विकृत म्हणण्यापर्यंतची मजल ही सावरकरांची गेली होती. हा देखील भारतीय जनता पक्षाचा अजेंडा असल्याचा एक पूरक पुरावा आहे. यानंतर मध्यंतरीचे भरपूर पुरावे आहेत. मात्र कोश्यारी असतील, काय म्हटले होते कोश्यारी शिवाजी महाराजांबद्दल त्यांनी तशाच स्वरूपाचं जे आहे ते वर्णन त्यांनी केलं होतं. अत्यंत खालच्या पातळीवर गलिच्छ स्वरूपामध्ये विकृत असं शिवाजी महाराजांच्या संदर्भात टिप्पणी केली होती. त्या कोश्यारीला कुठेही काही त्या काळ्या टोपीच्या आड दडलेल्या
त्या काळ्या मेंदूच्या विकृत मेंदूच्या माणसांनी शिवाजी महाराजांची बदनामी केली, मात्र भारतीय जनता पक्षाने त्याचा निषेधही केला नाही, कुठल्याच प्रकारची कारवाई देखील त्यांच्यावर केली नाही. सावरकरांनंतर राहुल सोलापूरकर असेल, राहुल सोलापूरकरनी जे बोललं त्यांनाही पाठीशी घालण्याचं काम हे देवेंद्र फडणवीसांनी केलं. सोलापूरकर काय बोलला होता, तर शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांना बदनाम करण्याचं जे कारस्थान जे सुरू होतं, त्यांना कारस्थानाला खतपाणी घालण्याचं काम हे राहुल सोलापूरकरच्या माध्यमातून झालं. तो छिंदम जो होता, तो छिंदमही भारतीय जनता पक्षाचाच होता. आणि त्या छिंदमला जो छिंदम ज्या मुशीतून तयार झाला, ज्या विचारातून तयार झाला, ती देखील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा आणि भारतीय जनता पक्षाने छिंदम सारखा एक विकृत माणूस, संजय गायकवाडच्या समकक्ष माणूस हा देखील पुढे करत असताना तोच अजेंडा चालवण्याचं काम हे छिंदमने देखील केलं. तो कोलटकर का फोरटकर, तो काय बोलतो फोनवर, इतिहासकाराशी कसा वाद घालतो, खरा इतिहास, सभ्य इतिहास, बहुजनांचा इतिहास हा पुढे मांडत असताना एका इतिहासकाराला फोन लावून अत्यंत खालच्या पातळीवर शिवाजी महाराजांच्या संदर्भात आणि एकंदरीत महाराष्ट्राच्या इतिहासासंदर्भात कोलटकर जो बोलला, त्याला पळून जाण्याकरता पहिले तर लपून ठेवण्याकरता आणि नंतर पळून जाण्याकरता मदत ही देवेंद्र फडणवीसांच्या सरकारने ही केली आहे. कारण कोलटकर जो आहे हा एजंट आणि हा दलाल हा भारतीय जनता पक्षाच्या 6व्या मजल्याचा होता, ही बात काही लपून राहिलेली नाही. त्यामुळे आपल्या पदरी जे आपण लोक बाळगतात, जे शिवाजी महाराजांच्या संदर्भात चुकीचं उलटं पुलटं बोलतात, त्यांना आपण प्रोत्साहित करता, यातलं कोरटकर देखील एक उदाहरण आहे. या सगळ्या कडीमध्ये एक जिरेटो भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना घालणारा एक कोणता गिरीभिरी काहीतरी महाराज आहे. तो भारतीय जनता पक्षाचा कोणताही माणूस आला, तो कोणता गोविंद आहे, कुठून गिरी नाही, काय महाराज स्वतःला म्हणून घेतो. मात्र त्यांचाही अजेंडा हा आहे की शिवाजी महाराजांना कुठेतरी त्यांच्या इतिहासाला काळीमा लावायचा, विकृत स्वरूपात बोलायचं आणि भारतीय जनता पक्षाचा माणूस आला की त्याच्या डोक्यात जिरेटोप घालायचा हा उद्योग या गोविंदगिरी महाराजांचा कुठेतरी आहे. या सोबतच या गायकवाडांचं जे वक्तव्य आहे यामध्ये शिवाजी महाराजांच्या प्रतीचा संदर्भ, शिवाजी महाराजांचं गोविंद पानसरेजींच्या संदर्भातला संदर्भ, या पुस्तकाच्या प्रकाशकाला आई बहिणीवरून पत्नीवरून दिलेल्या शिव्या, ह्या सर्व जे आहेत याच्यावर कारवाई होत नाही. आणि का कारवाई होत नाही, गायकवाडांवर फडणवीस सरकार का कारवाई करत नाही, तर शिवाजी महाराजांची बदनामी करणाऱ्या किंबहुना शिवाजींचा खरा इतिहास पुढे आणणाऱ्या माणसांना नेहमी टॉर्चर करायचं, त्यांना धमदाटी करायची, त्यांना घरात बसवायचं, त्यांचा पानसरे करायचा, त्यांचा दाभोळकर करायचा, त्यांचं कलबुर्गी करायची, या प्रवृत्तीला त्यांचं संरक्षण आहे. त्यामुळे गायकवाडांच्या वक्तव्यावर कुठलीही कारवाई न करणारे फडणवीस हे स्वस्त का आहेत, कारण भारतीय जनता पक्षाचा अजेंडाच आहे की शिवाजी महाराजांची बदनामी करा, हे त्यांचं राष्ट्रीय धोरण आहे. आणि या राष्ट्रीय धोरणाचाच एक भाग म्हणून बागेश्वर धामने केलेली जी बडबड आहे ही विकृत बडबड आहे, इतिहासाशी कुठल्याही प्रकारचा संबंध नसणारी बडबड आहे. आणि दस्तूरखुद त्याला राजमान्यता मिळवण्याकरता देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत हे जे बोललं गेलंय हे बरळणं नाही, हे जाणून, हे काही चुकून झालेली घटना नाही, ही कोणती दंतकथेचं वाचन नाही, तर भारतीय जनता पक्ष त्यांचा अजेंडा पुढे रेटण्याचा हा बागेश्वर धामांच्या माध्यमातून केलेला हा प्रयत्न आहे. एका बाजूला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ बसलेला आहे, दुसऱ्या बाजूला महाराष्ट्राचं सरकार बसलंय, तिसऱ्या बाजूला केंद्रीय मंत्रिमंडळातील मंत्री बसलेले आहेत आणि हा असा माणूस बरळतो आणि हे खुशाल ऐकून घेतात. हे त्यांचं खुशाल ऐकणं हा त्यांचा निगरगट्टपणा नाही, हे त्यांचं अज्ञान नाही, हा त्यांचा मूर्खपणा नाही, तर हा त्यांचा कुटील डाव आहे. आणि त्या कुटील डावाला या निमित्तानं आम्ही त्याचा पर्दाफाश करत आहोत. नरेंद्र मोदींच्या संदर्भात काय मांडणी केल्या जाते, तर हे कोणते गोयल आहेत, जय भगवान गोयल, वा रे वा, आणि ते काय म्हणतात, आज के शिवाजी नरेंद्र मोदी. अरे काय आमच्या महाराजाची नरेंद्र मोदी काय बरोबरी करतील, शिवाजी महाराज कोण होते आणि शिवाजी महाराजांच्या नखाची काय आपण कोणतीच बरोबरी करू शकत नाही. कल्याणच्या सुभेदाराची पत्नीच्या संदर्भामध्ये शिवाजी महाराजांनी केलेला उल्लेख आणि दिलेली वागणूक आणि ठिकठिकाणी होत असणाऱ्या दंगलींमध्ये आपले बगलबच्चे कसे वागतात याचा जर आपण संदर्भ घेतला तर शिवाजींचा श देखील उच्चारण्याची आपली लायकी नाही, हे या निमित्तानं या सगळ्या कटबोळांना सांगितलं पाहिजे. त्यामुळे बागेश्वरांचं बरळणं बोलणं हे बरळणं आणि बोलणं नाही, त्याचा साधा निषेध देखील आता एवढा वेळ झाल्यानंतर मुख्यमंत्री करायला तयार नाही. कारण मुख्यमंत्र्याचीच फूस ही बागेश्वर धामला आहे, मुख्यमंत्र्यांचीच फूस ही गायकवाडांना आहे, मुख्यमंत्र्याचीच फूस ही कोश्यारी, सोलापूरकर, छिंदम आणि कोरटकरांना आहे, असा या निमित्तानं
आमचा थेट स्वरूपामध्ये त्यांच्याशी असणारा हा खडा सवाल आहे आणि मुख्यमंत्र्यांनी बागेश्वर धाममध्ये जाहीर स्वरूपाची माफी मागावी, गडकरीजींनी पण माफी मागावी आणि मोहन भागवतजींनी पण या देशाची आणि महाराष्ट्राची माफी मागावी आणि बागेश्वर जे बोललेत ते इतिहासाला धरून नाही, जो पुरंदरपासून चालू आलेलं शिवाजी महाराजांचं विकृतीकरण जे आहे, जे जेम्स लेनच्या प्रकरणातून जे आलेलं जी मानसिकता होती तीच आता बागेश्वर धामच्या तोंडातून ही कुठेतरी झळकत आहे, हे देखील या निमित्ताने आम्हाला सांगायचं आहे. आणि गायकवाडावर कारवाई न होणं, बागेश्वर धामवर कारवाई न होणं हा त्यांचा कुटील डाव आहे. आणि या निमित्तानं आम्हाला फडणवीसांना आता हेच विचारायचं आहे की तुम्हाला कारवाई करायची नसेल तर मग काय महाराष्ट्रातल्या लोकांनी तुम्हाला देखील शिवायची लाखोली व्हायची. ज्या भाषेत बागेश्वर धाम खोटं बोलला तसंच तुमच्याबद्दल बोलायचं, ज्या भाषेत गायकवाड बोलला त्याच भाषेमध्ये आता आमच्या कार्यकर्त्यांनी, महाराष्ट्रातल्या नागरिकांनी तुमच्याशी तसंच बोलायचं, त्याच शिवाय द्यायच्या. जर खोटा इतिहास सांगून कारवाई होत नसेल, जर शिवाय देऊन कारवाई होत नसेल तर मग आता सर्व महाराष्ट्राने तुम्हाला शिवाय द्यायच्या का, हाच एकमेव प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो. अरे 10 मुलं जन्माला घाला, 4 मुलं जन्माला घाला, भारताच्या संविधानाने अशा किती मुलं पैदा करावी हे काही भारताच्या संविधानाने सांगितलं नाही. मात्र शिवाजी जो आहे हा शेजारच्या घरात जन्माला व्हावा, स्वतःच्या घरात होऊ नये. तुमच्या हातातली जी काठी आहे ती काठी फक्त कपडे वाळवण्याकरताच आहे. कोणत्याही भारताच्या शौर्याच्या इतिहासामध्ये आपला उल्लेख नाही, माफीच्या इतिहासामध्येच आपला उल्लेख आहे, माफी लिहिण्यातच आपला उल्लेख आहे. स्वातंत्र्य लढ्याच्या मध्ये काम करणं, इंग्रजांच्या विरोधात लढा लढणं हे त्यांचं काम राहिलेलं नाही, तर इंग्रजांना मदत करणं, चले जाओ आंदोलन असेल, भारत छोडो आंदोलन असेल, त्या विरोधात काम करणं हीच एकंदरीत या मानसिकतेची कुठे ना कुठे ही पार्श्वभूमी आणि हा इतिहास राहिलेला आहे. त्याच्यामुळे 4 मुलं करून 1 द्या 2 द्या काय हा सगळा प्रोपोगंडेचा भाग आहे. आणि एवढंच जर असेल तर सगळ्या सत्तेतल्या लोकांनी विदेशात स्वतःची जी मुलं शिकतात, कॉन्व्हेंटमध्ये स्वतःची जी मुलं शिकतात, ही खुशाल तिथून काढावे आणि काय ते रेशीमबाग मधलं त्यांचं कार्यालय तिथे ते स्वयंसेवक म्हणून पाठवावेत. त्याच्यात कोणाची अडचण असण्याचं कारण नाही. मात्र त्याआधी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने स्वतःची नोंदणी करून घ्यावी आणि स्वतःचा असणारा संपत्ती आणि स्वतःचा असणारा जो ध्येय उद्देश आहे हा सांगावा आणि भारताचं संविधान त्यांनी मान्य करावं आणि 15